मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजे दुष्काळ, पूर परिस्थिती, यावेळेला शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांना भरपाई देण्याचे आणि सहाय्य करण्याचे काम करण्याचे आदेश स्वतः शिवाजी महाराजांनी दिल्याची नोंद सापडते. शेतकऱ्यांचे कल्याण आणि शेती सुधारणा या दृष्टीने ते नेहमी प्रयत्नशील असत. बी बियाणे, शेतीचे अवजारे, गुरेढोरे वगैरे शेतीला आवश्यक अशा सर्व सवलती महाराजांनी शेतकऱ्यांना दिल्या होत्या. कोकणामध्ये भात शेतीचे विपुल प्रमाणात उत्पन्न घेतले जात असे. खारेपाटण, पोलादपूर या गावामध्ये त्या काळी चांगल्या प्रतीचे जमिनीसाठी हे दर बिघ्याला 10 मण आणि अन्य जमिनीसाठी बिघ्याला 6 मण असे. देवरुख येथे हा दर बिघ्याला 7.5 मण होते. महसूल व्यवस्थापनातील खाबुगिरीला शिवाजी महाराजांनी काबूत आणले होते. प्रभानवल्लीच्या सुभेदाराला त्यांनी अशी सक्त ताकीद दिली होती की महसुलापैकी काहीही त्याने आपल्यासाठी राखून ठेवू नये. त्याने शासनाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे आणि भाजीपाल्याची एकही काडी स्वतःसाठी घेऊ नये. शेतकऱ्याकडून शासकीय येण्यापेक्षा अधिक काही घेऊ नये. महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडून कापणी झोडणीच्या वेळी धाऱ्याच्या स्वरूपात जमीन महसूल करावे असाही सक्त आदेश महाराजांनी काढलेल्याची नोंद शिवकालीन कागदपत्रामध्ये सापडते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.